नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल ट्यूशन ब्रेन ट्रेनमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहे. तर बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतात ते आपण सुरुवातीला पाहू. तर बघा, आपल्याकडे एक इथे सिक्वेन्स दिलेली आहे 1 4 7 10. ठीक आहे. तर पुढे कोणता नंबर येईल याच्यामध्ये, या बॉक्समध्ये, ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये डिफरन्स बघितला तर आपल्याला कितीचा डिफरन्स मिळतो बघा. 1 आणि 4मध्ये याच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे. 4 आणि 7मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर तो आहे, इथे पण 3 आहे. ठीक आहे. 7 आणि 10 या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, याच्यामध्ये पण 3चा डिफरन्स येतो बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढं जर आपण इथे कोणता नंबर येईल ते आपल्याला चेक करायचं आहे. तर प्रत्येक 2 नंबरच्या मधात बघा, इथे प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये 3चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार मग, इथे समजा बघा, इथे 7 आहे. 7मध्ये 3 ॲड केलं तर आपल्याला 10 मिळेल. 10मध्ये आपण 3 ॲड केलं तर किती मिळेल आपल्याला, 13. ठीक आहे. पुन्हा आपण काय करू, 3 ॲड करू तर आपल्याला इथे 16 मिळेल. ठीक आहे. तर बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतो आपण, की ज्या 2 नंबरच्या मध्ये सारखा डिफरन्स येत आहे बघा. ठीक आहे. इथे जसं 3चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणणार. ठीक आहे. आणि बघा, आणखीन एक, मग याच्यामध्ये जे डिफरन्स आपल्याला बरेचदा ते काढायला लावतात, तर आपण D=3 लिहिणार. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये एक टर्म असते की याच्यामध्ये ते आपल्याला फर्स्ट टर्म काढायला सांगतात. फर्स्ट टर्म काय आहे ते विचारतात. तर बघा, याला आपण T1 म्हणायचं, याला T2 म्हणायचं, याला T3, हा T4 राहील, हा T5 राहील, हा T6 राहील. ठीक आहे. तर फर्स्ट टर्म कोणती आहे आपल्याकडे, T1=1 आहे. ठीक आहे. T2 आपल्याकडे आहे बघा, T2 काय आहे, 4 आहे. ठीक आहे. T3 आहे 7. अशा प्रकारे आपण लिहिणार. ठीक आहे. तर एवढीच त्याची डेफिनेशन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता त्यावरचे आपण एक्झाम्पल पाहू. तर बघा, एक्झाम मार्च 2023मध्ये आलेला हा क्वेश्चन होता, फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बघा, त्यांनीच म्हटलेलं आहे की ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन असल्यामुळे 2 नंबरच्या मध्ये कितीचा डिफरन्स राहील, तो सारखा डिफरन्स राहील. बघा, आता इथे 2 आणि 4मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. 2 आणि 6मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा. 6 आणि 8मध्ये 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला कॉमन डिफरन्स काढा म्हटलं होतं. तर सोल्युशनमध्ये कसं लिहायचं बघा, गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण लिहून घेणार आधी. 2, 4, 6, 8 आणि ती कंटिन्यू पुढे चालू आहे ती सिक्वेन्स. ठीक आहे. तर बघा, आता आपण काय करू, फर्स्ट टर्म T1 असते आपली, सेकंड टर्म 4 आहे, थर्ड टर्म 6 आहे, फोर्थ टर्म 8 आहे. पुढची तुम्ही सांगू शकता, 10 राहील, पुढे 12 राहील. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कॉमन डिफरन्स काढायसाठी त्याचा काय फॉर्म्युला असते की T2 - T1 करायचं. ठीक आहे. म्हणजे जे पुढचा नंबर जो आहे, 2च्या पुढचा नंबर 4 आहे, तर 4 - 2 करावं लागते आपल्याला. ठीक आहे. तर बघा, आता इथे T2 किती आहे आपल्याकडे, 4 आहे, आणि T1 किती आहे, 2 आहे इथे. तर किती मिळेल आपल्याला बघा, 4 - 2 करणार आपल्याला मिळेल 2. ठीक आहे. तसंच जर आपण पुढे केलं, आणखीन T3 - T2 केलं आपण, तर काय मिळते बघा, T3 किती आहे आपल्याकडे, 6 आहे, आणि T2 किती आहे, 4 आहे. तर 6 - 4 2. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला बघा, इथे कॉमन डिफरन्स किती मिळत आहे, कॉमन
डिफरन्स डी इज इक्वल टू 2 मिळत आहे आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं एक्झाम्पल हे. त्यानंतर बघा आता इथे आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं एक्झाम नोव्हेंबर 2020 जुलै 2022ला आलेलं. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आणि ती आपल्याला दिली होती इथं. ठीक आहे, तर सोल्युशनमध्ये जसं आपण इथे लिहिलं तसंच गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन ते लिहून घ्यायचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, पहिले टर्म्स आपण लिहून घेऊ. T1 इज इक्वल टू 1 to 7. बघा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. ठीक आहे, त्यानंतर पुढे पण लिहिता येईल. ठीक आहे, तर बघा आता काय करायचं आहे, फर्स्ट टर्म तुम्हाला विचारली होती, तर फर्स्ट टर्म किती आहे बघा, T1 इज इक्वल टू 127. आता आपल्याला काय काढायचं आहे, कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स किती मिळते बघा, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय करायचं, T2 मायनस T1 करायचं. ठीक आहे, तर T2 किती आहे, 135 मायनस 127. ठीक आहे, आता या दोघांचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं इथे तर आपल्याला किती मिळेल, 8 मिळेल. ठीक आहे, त्यानंतर सिमिलरली तुम्ही आणखीन तुम्हाला जर एक एक्स्ट्रा करून पाहायचं असेल तर डी इज इक्वल टू T3 मायनस T2 करायचं. ठीक आहे, कारण डिफरन्स सेमच येणार आहे, कारण त्यांनी इथे म्हटलंच आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे बा ते. ठीक आहे, तर काय होईल, T3 किती आहे आपल्याकडे, 143 मायनस 135. तर आपल्याला डिफरन्स किती मिळते बघा दोघांमध्ये. ठीक आहे, 8चा डिफरन्स. ठीक आहे, मग आपण इथे लिहिणार फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू किती मिळाल तुम्हाला, 127 आहे बघा इथे. आणि जो तुम्हाला कॉमन डिफरन्स मिळाला, कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला, डी इज इक्वल टू 8 मिळाला. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. सिमिलरली बघा आता आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम जुलै 2023मध्ये. ठीक आहे, तर बघा सोल्युशनमध्ये आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो सेम राहील. 2 नंबर्समध्ये जो पण डिफरन्स असेल तर तो सेम राहील. ठीक आहे, फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, आता तुम्हाला जर नेक्स्ट 2 टर्म्स काढा म्हटलं तर काय करणार आपण, गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहून घेऊ आधी आपण. हां, ठीक आहे, आता तुम्हाला पुढच्या 2 टर्म्स काढायच्या आहे इथे. ठीक आहे, तर बघा कसं होणार, इथे T1 किती आहे आपल्याकडे, T1 आहे 5, T2 आहे 12, T3 आहे आपल्याकडे 19 आणि T4 आहे 26. ठीक आहे, तर काय करा, पहिले कॉमन डिफरन्स काढून घेऊ आपण. डी इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 किती आहे बघा, 12 आहे, मायनस आपण काय करणार, T1 किती आहे, 5 आहे. ठीक आहे, तर आपल्याला डिफरन्स किती मिळतो इथे, 7. ठीक आहे, म्हणजे या 2 नंबर्सच्या मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 7चा. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, T4पर्यंत आपल्याकडे आहे, T5 काढायचं आहे आपल्याला. T5 इज इक्वल टू काय होईल, T4 प्लस म्हणजे आपण 7 ॲड करणार. ठीक आहे, तर काय मिळते, T4 किती होता तुमच्याकडे, T4 आहे 26 प्लस 7. ठीक आहे, डिफरन्स जो आहे तो ॲड करायचा म्हणजे पुढची टर्म मिळेल आपल्याला. तर इथे किती मिळतात, 33 मिळेल. ठीक आहे, आणि त्यानंतर
T6 काढायचा आहे तर T5मध्ये आपल्याला 7 ॲड करावे लागतील. T5 किती मिळाला बघा, T5 मिळाला आहे 33 प्लस 7 किती मिळते आपल्याला, T6 जो मिळेल तो मिळेल आपल्याला 40. ठीक आहे, मग आपल्याला या 2 टर्म्स काढल्या आपण. फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स त्यांनी काढा म्हटलं होतं, तर त्या आपण फाइंड केल्या आहे इथे. ठीक आहे, या 2. ओके, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं हे एक्झाम्पल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम मार्च 2020ला आला होता. ठीक आहे, तर बघा आपला क्वेश्चन जो आहे तो फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2. ठीक आहे, तर आपण काय करू, सोल्युशनमध्ये आपल्याला काय गिवन आहे, गिवन आहे आपल्याकडे बघा फर्स्ट टर्म दिलेली आहे म्हणजे त्यांनी आपल्याला T1, ठीक आहे, T1 इज इक्वल टू आपल्याला -2 दिला आहे त्यांनी, आणि कॉमन डिफरन्स म्हणजे D इज इक्वल टू -2 आहे. तर तुम्हाला त्यांनी सेकंड टर्म काढा म्हटलं आहे. मग सेकंड टर्म काय असते आपली, ठीक आहे, सेकंड टर्म आपण असं लिहू शकतो इथे, सेकंड टर्म इज इक्वल टू T2 काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग आपण काय करत असतो, फर्स्ट जी टर्म आहे त्याच्यामध्ये डिफरन्स ॲड करायचा म्हणजे T1 प्लस D करायचं. आता T1 किती आहे तुमच्याकडे, -2 आहे, आणि डिफरन्स किती आहे D, तो पण आहे -2. ठीक आहे, बघा कसं कॅल्क्युलेशन होईल, -2 प्लस मायनस काय होत असते, मल्टिप्लिकेशन आहे तिथे तर मायनस होईल, म्हणजे तुम्हाला मिळते -4. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी थर्ड टर्म काढा म्हटलं आहे. थर्ड टर्म काय होईल बघा, म्हणजे तुम्हाला T3 काढायचं आहे. T3 काढायसाठी T2 प्लस डिफरन्स जो आहे तो ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. T2 किती मिळाला बघा, T2 आपल्याला मिळालेला आहे -4 आणि डिफरन्स किती आहे आपल्याकडे, डिफरन्स आहे -2. तर कसं होईल कॅल्क्युलेशन, -4 प्लस मायनस -2 इज इक्वल टू आपल्याला मिळेल -6. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इथे म्हणू शकता देअरफॉर सेकंड टर्म इज -4 अँड थर्ड टर्म इज -6. ठीक आहे, अशा प्रकारे आपण लिहू शकतो तिथे. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेम आहे बघा याच्यासारखंच आहे ते. एक्झाम मार्च 2022ला आलं होतं. राईट सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज 6, कॉमन डिफरन्स इज -3. ठीक आहे, तर सोल्युशनमध्ये आपण लिहून घेऊ आधी की आपल्याला काय गिवन आहे. गिवन बघा, आता तुम्हाला इथे फर्स्ट टर्म दिलेली आहे म्हणजे T1 इज इक्वल टू 6 दिलेला आहे, आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो D इज इक्वल टू -3 दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला सेकंड टर्म काढा म्हटलेला आहे, मग आपण इथं लिहिणार सेकंड टर्म बघा, T2 इज इक्वल टू काय करायचं, फर्स्ट टर्ममध्ये डिफरन्स ॲड करायचा. ठीक आहे, आता T1 किती आहे आपल्याकडे बघा इथे 6 आहे, प्लस डिफरन्स आहे -3. 6 काय मिळेल इथे बघा, प्लस मायनस मायनस होईल 3, म्हणजे आपल्याला मिळते इथे 3 मिळतो. ठीक आहे, त्यानंतर थर्ड टर्म काढा म्हटलं आहे. थर्ड टर्म म्हणजे T3. ठीक आहे, मग थर्ड टर्म काढायसाठी तुम्हाला T2मध्ये डिफरन्स ॲड करायचा, T2 प्लस D करणार आपण. तर सेकंड टर्म काय आहे आपली, T2 3 आहे, प्लस आणि D किती दिला आहे तुम्हाला बघा, डिफरन्स आपल्याकडे आहे -3. तर इथे काय होईल, 3 - 3 इज इक्वल टू आपल्याला 0 मिळते. ठीक आहे, मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर सेकंड टर्म इज 3 अँड थर्ड टर्म इज 0. ठीक आहे, सिम्पल एक्झाम्पल होतं.
त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम मार्च 2023मध्ये आलेला आहे. राईट ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज, बघा फर्स्ट टर्म जनरली बघा आता या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जी फर्स्ट टर्म असते ती एनं डिनोट केली जाते. ठीक आहे. अँड कॉमन डिफरन्स इज डी इज इक्वल टू 5. तर सोल्युशनमध्ये बघा गिवन काय आहे, गिवन काय राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहायची आहे इथे. तर फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे ए, म्हणजेच तुम्हाला काय दिलं आहे T1 दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, आणि जो कॉमन डिफरन्स आहे तो आहे आपल्याकडे 5. तर बघा सेकंड टर्म काय राहील आता आपली, सेकंड टर्म T2 इज इक्वल टू, सेकंड टर्म बघा काय असते T1 प्लस आपल्याला डिफरन्स ॲड करावा लागेल. ठीक आहे, तर T1 किती आहे आपल्याकडे 10 आहे, प्लस डी किती आहे 5 आहे. तर आपल्याला किती मिळते बघा 10 + 5 15. ठीक आहे, त्यानंतर आपण काढू T3 टर्म. T3 म्हणजेच T2 प्लस आपल्याला डी करावं लागेल. मग आपला T2 किती आहे बघा, T2 आहे आपल्याकडे 15 प्लस डिफरन्स ॲड करत जाऊ आपण 20. तसंच T4 इज इक्वल टू T3 प्लस डी करायचं. T3 किती आहे 20 आहे, प्लस डिफरन्स ॲड करायचा किती मिळेल 25. ठीक आहे, आणि एक आणखीन काढून घेऊ आपण T4 प्लस डी इज इक्वल टू, T4 आहे 25 प्लस डिफरन्स ॲड करायचा, तर आपल्याला किती मिळते इथे 30. ठीक आहे, तर आपण हे पुढे पुढे आणखीन काढू शकतो. ठीक आहे, तर आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय तयार होईल इथे बघा. ठीक आहे, देअरफॉर अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज, ठीक आहे काय मिळते बघा, फर्स्ट टर्म किती आहे T1 आहे 10, 10 15 20 25 30. ठीक आहे, आणि आपण पुढे काढू शकतो आणखीन. तर अशा प्रकारे जी आहे आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होईल इथे. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम जुलै 2023मध्ये आलेला आहे. तर सोल्युशनमध्ये काय गिवन आहे ते लिहून घेऊ. बघा इथं तुम्हाला सेम एक्झाम्पल आहे जसे आता आपण सॉल्व केले. तर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 8. ठीक आहे, गिवन आहे आपल्याला ए इज इक्वल टू, बघा फर्स्ट टर्म म्हणजेच T1 इज इक्वल टू 8 आहे आपल्याकडे. ठीक आहे, आणि कॉमन डिफरन्स किती दिला आहे त्यांनी, डी इज इक्वल टू आपल्याकडे आहे 5. ठीक आहे, तर बघा राईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलेलं आहे, म्हणजे आपण काय करू आता इथे T2 काढून घेऊ पहिले. T2 म्हणजेच काय होते बघा, तुम्ही ए पण लिहू शकता, ए प्लस डी असं लिहू शकता, किंवा T1 प्लस डी लिहिलं आपण इथे. तर T1 किती दिला आहे 8 आहे आपल्याकडे. ठीक आहे, इज इक्वल प्लस 5 इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 13. T3 टर्म काढणार बघा, T2 प्लस डी करायचं. T2 किती आहे 13 आहे, प्लस 5 करणार 18 मिळते. ठीक आहे, T4 काढून घेऊ. T4 काय होईल T3 प्लस डी करणार. T4 किती मिळते बघा आपल्याला इथे, T4 आहे, T3 किती आहे आपल्याकडे 18 आहे, 18 प्लस 5. ठीक आहे, तर किती मिळेल बघा, T4 मिळते आपल्याला 23. ठीक आहे, तर देअरफॉर अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज काय मिळेल बघा, T1 किती आहे आपल्याकडे 8 आहे फर्स्ट टर्म, सेकंड आहे 13, थर्ड आहे 18, फोर्थ आहे 23. ठीक आहे, अशा प्रकारे आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होईल इथे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम मार्च 2024मध्ये आलेला आहे. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, फाइंड फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स Tn इज इक्वल टू 3n-2. तर सोल्युशनमध्ये आपण काय करू, गिवन लिहून घेऊ आधी. ठीक आहे, काय गिवन आहे तुम्हाला, Tn इज इक्वल टू 3n-2. कोणती टर्म काढा म्हटलं आहे, फर्स्ट
फर्स्ट टर्म म्हणजे काय करू आपण इथे पुट करू n इज इक्वल टू 1. तर काय मिळते बघा T1 इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 2. काय होईल 3 इंटू 1 3 मायनस 2 इज इक्वल टू आपल्याला मिळते 1. देअरफॉर फर्स्ट टर्म बघा FIRST फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू आपल्याला मिळते 1 मिळते. ठीक आहे, छोटंसं एक्झाम्पल होतं सिम्पल. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम मार्च 2020ला विचारलं होतं फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आर 6 अँड 3 रिस्पेक्टिवली. म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 6 आहे, कॉमन डिफरन्स जो डी आहे तो 3 आहे. ठीक आहे, रिस्पेक्टिवली फाइंड S27. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. बघा सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. फर्स्ट टर्म किती आहे बघा, फर्स्ट टर्म मी तुम्हाला आधीच सांगितलं की एनं पण डिनोट केल्या जाते. हां, तर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू बघा किती आहे, फर्स्ट टर्म 6 दिली आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो 3 दिलेला आहे, म्हणजे या बॉक्समध्ये 3 येईल. ठीक आहे, तर आता बघा इथे फॉर्म्युला काय असते आपला SN इज इक्वल टू n/2. ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला काय असते बघा इथे या बॉक्समध्ये येईल 2a. ठीक आहे, तर त्यांनी इथे आपल्याला दिलं होतं की काय रिझन आहे तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे. बघा n आपल्याला इथे बघा S27 म्हटलं आहे काढा. ठीक आहे, S27 दिलं होतं. तर हे जे आहे इथे हा काय आपला n असते. ठीक आहे, तर n इज इक्वल टू किती आहे इथे 27 आहे. ठीक आहे, तर बघा n इज इक्वल टू 27 आहे, तर जिथे n आहे तिथे 27 येईल. ठीक आहे, आता इथं 2a म्हणजे इथं 12 कसं काय आलं बघा 2 इंटू a म्हणजे किती आहे 6 आहे, 6 इंटू 2 12 प्लस n इज इक्वल टू 27. n इज इक्वल टू 27 आहे आपल्याकडे -1 आणि d किती आहे बघा d आहे 3. ठीक आहे, आता याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचं होतं. तर बघा आपण कॅल्क्युलेशन इकडे करू 12 प्लस आता 27 मायनस 1 किती होईल 26 इंटू 3 12 प्लस, तर याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर किती मिळते आपल्याला 78 मिळते बघा. ठीक आहे, आता याची ॲडिशन करावी लागेल. बघा ॲडिशन काय मिळते 8 + 2 10. ठीक आहे, 1 आपल्याला मिळेल 90. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय मिळालं 90 मिळेल या बॉक्समध्ये. आता बघा इथे काय केलं यांनी या 2नी या 90ला इथे डिवाईड केलं आहे, तर 45 मिळेल. ठीक आहे, तर 45 इथे लिहिले आहे त्यांनी बघा इथे 27. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं होतं आपल्याला 45 इंटू 27. तर बघा मल्टिप्लिकेशन काय होईल 0. 2नी मल्टिप्लाय करू आपल्याला काय मिळते मल्टिप्लिकेशन 5. इथं आपण ॲडिशन करत असतो 5 1 1 2 1 5. ठीक आहे, तर आपल्याला इथे S27 जे आहे ते मिळेल आपल्याला 1215. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं हे. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम मार्च 2022 ला आलेलं क्वेश्चन आहे बघा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड 19th टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर तुम्हाला ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. तर याच्यामध्ये इथे आपण समजा पुढे गेलो तर 19th टर्म कोणती येईल ते आपल्याला इथे फाइंड करायचं होतं या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, तर ॲक्टिव्हिटी बेस आहे बघा. गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इथं दिलेली आहे, ती इथं लिहून त्यांनी दिली होती आपल्याला. हिअर फर्स्ट टर्म. आता बघा, तर तुम्हाला जर टर्म काढायची असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला असते.
ठीक आहे, टर्म काढायचं असेल तर TNचा फॉर्म्युला असते आणि आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आपल्याकडे आणि त्याची ॲडिशन जर करा म्हटलं, ठीक आहे, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागते. ठीक आहे, तर इथे टर्म काढायची होती म्हणून बघा त्यांनी हा फॉर्म्युला घेतलेला आहे. तर बघा फर्स्ट टर्म काय आहे, ए इज इक्वल टू, बघा फर्स्ट टर्म आपल्याला इथेच लक्षात येते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये 7 आहे आणि T19 आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय असते बघा, TN इज इक्वल टू ए प्लस इथे असते EN-1. फॉर्म्युले फक्त पाठ पाहिजे आपल्या. तर TN इज इक्वल टू ए प्लस EN-1 D. ठीक आहे, फॉर्म्युला होता. त्यानंतर बघा हे जे आहे, हे बेसला जे आहे इथं 19 ते असते EN, म्हणजे EN इज इक्वल टू आपल्याकडे किती आहे, 19 आहे. तर T19 इज इक्वल टू बघा ए किती आहे 7 प्लस EN इज इक्वल टू आपल्याकडे 19 -1 आणि D बघा डिफरन्स किती दिलेला आहे, डिफरन्स आपल्याला डिफरन्स इथे फाइंड करावा लागेल. बघा तर आपण लगेच काढू शकतो. इथे बघा ही T1 आहे, हा T2 आहे. डिफरन्स कसा फाइंड करतो आपण, T2 मायनस T1 करायचं. ठीक आहे, आता T2 किती आहे इथे 13 आहे, मायनस 7 करू आपण T1. तर तुम्हाला डिफरन्स काढायसाठी असं आपल्याला सॉल्व करावं लागेल. 13 - 7 जर केले तर आपल्याला इथं 6 मिळते. ठीक आहे, तर D किती मिळाला तुम्हाला 6. ओके, आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल इथे. तर बघा कॅल्क्युलेशन इथे करू आपण. हे बघा याचं कॅल्क्युलेशन काय होईल, 19 - 1 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 6ने. तर 19 - 1 किती मिळते आपल्याला 18. ओके, इंटू 6 आहे. ठीक आहे, 108 मिळेल आपल्याला इथे 108. आता 108 प्लस 7 करायचं तर आपल्याला किती मिळेल बघा 115 मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे सिम्पल ॲक्टिव्हिटी होती. फक्त 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, एक SNचा आहे आणि एक TNचा फॉर्म्युला. जर तुम्हाला टर्म काढा म्हटलं तर हा फॉर्म्युला यूज करावा लागते आणि सम जर काढा म्हटलं, ठीक आहे, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागत असते. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम जुलै 2022 आलेला आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड 27 टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. हिअर ए इज इक्वल टू 9. बघा फर्स्ट टर्म काय आहे 9 आहे आणि आता इथे आपल्याला D काढायचा आहे, म्हणजे डिफरन्स काढायचा आहे. तर डिफरन्स काढायसाठी आपण काय करतो असतो बघा, ही फर्स्ट टर्म आहे म्हणजे T1 इज इक्वल टू 9 आहे आपल्याकडे आणि T2 आहे किती आहे, T2 किती आहे 4 आहे. ठीक आहे, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्यांनी म्हटलं आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स हा प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये काय राहील, सेम राहील. म्हणून आपण D इज इक्वल टू T2 मायनस T1 करणार. ठीक आहे, तर T2 किती आहे 4 आहे मायनस, ठीक आहे, आणि T1 किती आहे इथे 9 आहे. तर डिफरन्स किती मिळत आहे आपल्याला इथे येईल -5. ठीक आहे, तर डिफरन्स मिळाला -5. ओके, N इज इक्वल टू 27 त्यांनी दिला आहे. बघा इथे 27 आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, फाइंड 27 टर्म काढायची आहे. म्हणून आपण काय करणार, टर्मवाला फॉर्म्युला यूज करणार TN. ठीक आहे, इज इक्वल टू फॉर्म्युला काय असते ए प्लस EN-1 D. तर इथे येणार A. ठीक आहे, त्यानंतर बघा ए इज इक्वल टू 9 इथे पुट केलेला आहे आणि इथे बघा आता काय असते आपलं N-1. तर N काय आहे बघा इथे 27 आहे, 27. ओके, आणि डिफरन्स जो आहे D तो त्यांनी -5 इथं दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता कॅल्क्युलेशन करू आपण. इथे कॅल्क्युलेशन करू. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन रफमध्येच करावं लागेल कारण ॲक्टिव्हिटी आहे ही. ठीक आहे, तर बघा 9 प्लस 27 - 1 26 मिळेल -5. ओके, आता बघा याचं कॅल्क्युलेशन आपल्याला आता 26
इंटू -5 करायचं आहे. तर 9 बघा मायनस प्लस इथे मायनस होणार. ठीक आहे. 26 इंटू 5 करायचं आहे आपल्याला. तर 26 इंटू 5 करणार आपण. किती मिळते? ठीक आहे 130. 9 मायनस 130 इज इक्वल टू बघा ग्रेटर नंबर कोणता आहे इथे 130. तर त्याचं जे साईन आहे ते आपण लिहिणार इथे आणि 130 मायनस 9 करणार. तर आपल्याला मिळेल 121. ठीक आहे. तर किती मिळालं आन्सर? जी टर्म आहे T27 आपल्याला किती मिळेल? 17 टर्म मायनस 121. ओके. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा एक्झाम मार्च 2020मध्ये आलेला आहे. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ सो फाइंड 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आणि आपल्याला ही प्रोग्रेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण काय करू? गिवन प्रोग्रेशन. बघा अरिथमॅटिक आहे की नाही माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. त्यांनी म्हटलं आहे की चेक करा आहे की नाही आधी. तर आपण ते लिहून घेऊ. -12 -5 2 9 16 23 30. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी फर्स्ट टर्म किती मिळत आहे बघा -12. T2 इज इक्वल टू -5 T3 T4 T5 T6 T7. ओके. तर आता काय करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. तर मग आपण सर्वात आधी काय करणार त्याचा डिफरन्स काढून पाहणार. डिफरन्स सेम आला पाहिजे. ठीक आहे. तर T2 मायनस आपण T1 केलं तर काय मिळते बघा. T2 किती आहे इथे -5 आहे. -12 T1 -5 मायनस मायनस प्लस होईल. मल्टिप्लिकेशन आहे प्लस 12 - 5 करणार किती मिळते 7. ठीक आहे. त्यानंतर आपण आता बघा पुन्हा डिफरन्स काढू T3 आणि T2 मधला. T3 मायनस T2 करणार आपण. तर T3 किती आहे 2 आहे -5 T2 2 मायनस मायनस काय होईल प्लस होईल. पुन्हा बघा डिफरन्स तुम्हाला 7 मिळालेला आहे. त्यानंतर आणखीन एक काढून बघू बघा T4 मायनस T3 करू आपण. तर T4 आपल्याकडे 9 आणि T3 किती आहे 2 तर 7 मिळाला. ठीक आहे. म्हणजे एक कॉमन डिफरन्स जो आहे तो 7 आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आता काढायचे आहे फाइंड 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. ठीक आहे. तर आपण काय करणार आपला फॉर्म्युला यूज करू आपण Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. फॉर्म्युला. आता बघा काय करायचं आहे आपल्याला 20th टर्म काढायची आहे. T20 इज इक्वल टू ए किती आहे बघा. आता फर्स्ट टर्म आपल्याकडे -12 आहे. ठीक आहे. बघा इथे -12 ही फर्स्ट टर्म आहे. तर आपण -12 लिहिलं प्लस n किती आहे आपल्याकडे बघा हा आहे n 20 मायनस 1 आणि डिफरन्स किती मिळाला आहे बघा D आहे आपल्याकडे 7. ठीक आहे. त्यानंतर बघा कॅल्क्युलेशन -12 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 7. ठीक आहे. तर बघा आता इकडे आपण कॅल्क्युलेशन करू. $133 मिळेल आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. तर -12 प्लस 133. तर 133मधून आपण -12 इथे मायनस केले 12 तर किती मिळेल बघा आपल्याला मिळते 121. ओके. तर 20th टर्म जी आहे ती आपल्याला ही मिळते. ओके. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे
फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. ठीक आहे. तर बघा फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स कोणकोणते आहे? नॅचरल नंबर्स इवन 2 आहे, 4, 6, 8 सो ऑन अप टू 2n. ठीक आहे. आता सम म्हटलेला आहे बघा, इथे सम म्हटलेला आहे तर आपण समचा फॉर्म्युला यूज करणार. Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1d. ठीक आहे. तर बघा Sn इज इक्वल टू n/2 2 a म्हणजे काय असते? आपली फर्स्ट टर्म असते, म्हणजे a इज इक्वल टू 2 आहे इथे. ठीक आहे. आणि बघा कॉमन डिफरन्स पाहिजे आपल्याला, तर कॉमन डिफरन्स काय मिळत आहे? 4 - 2 करायचं 2 मिळते, 6 - 4 करायचं 2 मिळते, म्हणजे कॉमन डिफरन्स 2 मिळत आहे आपल्याला. ठीक आहे. तर a ची व्हॅल्यू आपण पुट केली 2, n-1 ॲज इट इज. d किती आहे आपल्याकडे? 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांनी सम ऑफ फर्स्ट n टर्म्स म्हटलेला आहे, म्हणजे इथं किती येणार? 2 × 4 प्लस 2नी काय करू? आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकू आपण, तर 2n - 2. ठीक आहे. आता यांनी काय करू आपण? n/2नी आतमध्ये जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळते बघा? n/2 2n मायनस n/2 2. सिम्प्लिफाय करत आहे आपण. 2 × 2 = 4 2n प्लस बघा इथे 2 2 कॅन्सल होईल, n × n n स्क्वेअर, आणि इथे 2 2 कॅन्सल होऊन जाईल -n. ठीक आहे. बघा आता इकडे लिहितो मी. काय मिळते बघा इथे? n जर आपण कॉमन काढला तर 2 प्लस n - 1 मिळते. तर काय मिळते बघा आता? n 2 - 1 करू, आपल्याला मिळते 1. ठीक आहे. तर सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर आपल्याला हे मिळेल. ठीक आहे. या प्रकारे तो फॉर्म्युला तयार होईल आपला. ठीक आहे. चल नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम जुलै 2022. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर. बघा याच्या आधीचं जे आपण एक्झाम्पल केलेलं आहे ते सेम आहे. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला इथं इवन n म्हटलेलं होतं. ठीक आहे. n इवन नॅचरल नंबर, आणि इथे n इज इक्वल टू आपल्याला 21 दिलेला आहे. तर आपण इथे डायरेक्ट सोल्युशनमध्ये फॉर्म्युला लिहू शकतो. द सम ऑफ द फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबरसाठी बघा हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. Sn इज इक्वल टू n × n प्लस 1. तर आपल्याला सम करायची आहे 21 नॅचरल नंबरची, इवन नॅचरल नंबरची सम करायची आहे. तर n इज इक्वल टू किती आहे? 21 आहे इथे बघा, 21. ठीक आहे. 21 प्लस 1. ठीक आहे. हा n असतो आपला, त्यांनी दिलेलाच आहे. ठीक आहे. तर n इज इक्वल टू 21 आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर काय होईल? 21 प्लस 1 22, आणि या दोघांचं काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लिकेशन आता इथे. तर 22 × 21 करणार आपण. 1 × 2 2, 1 × 2 2 0, 2 × 2 4, 2 × 2 4. काय मिळते बघा? 6 4 4 6 2. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं ते. ठीक आहे. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण फॉर्म्युला इथे काढलेला आहे, आणि त्यावरचं हे एक्झाम्पल होतं. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम नोव्हेंबर 2020ला विचारलेलं. इन ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन द फर्स्ट टर्म इज -5 अँड लास्ट टर्म इज 45. इफ सम ऑफ n टर्म्स इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 120, then find n.
तर बघा सोल्युशनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा. फर्स्ट टर्म दिलेली आहे. फर्स्ट टर्म लिहून घेऊ आपण. आपल्याला ए दिलेला आहे. ठीक आहे, त्यालाच आपण T1 म्हणत असतो, -5. ठीक आहे, त्यानंतर बघा लास्ट टर्म दिलेली आहे. लास्ट टर्मला आपण Tn म्हणतो. ठीक आहे, तर ती 45 दिलेली आहे. ठीक आहे, आणि बघा सम ऑफ n टर्म्स इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला किती दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला Sn दिला आहे त्यांनी 120. ठीक आहे, आणि n हा फाइंड करायचा आहे. n फाइंड करायचा आहे. ठीक आहे, तर बघा इथे एक फॉर्म्युला यूज होतो. फॉर्म्युला बघा कोणता यूज होत आहे. n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ठीक आहे, तर बघा n/2. ओके, आपल्याला n फाइंड करायचं आहे. हां, फर्स्ट टर्म काय दिलेली आहे बघा. फर्स्ट टर्म म्हणजे T1 आहे इथे -5 प्लस लास्ट टर्म जी आहे ती आपल्याला 45 दिलेली आहे. 45. ठीक आहे, आणि Sn दिलेला आहे आपल्याला 120. ठीक आहे, तर आपण याला इझिली सॉल्व करू शकतो. बघा n/2 आहे. ठीक आहे, 45 - 5 होईल इथे आपल्याला मिळते 40. ठीक आहे, 120. त्यानंतर बघा आपण 2नी 40ला डिवाईड करू शकतो, तर आपल्याला 20 मिळते. तर n × 20 मिळालं 120. ठीक आहे, n इज इक्वल टू काय होईल बघा. 20 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इक्वल टूच्या बाजूला गेले तर काय होईल, डिवाईड होईल. तर आपल्याला मिळते बघा 120/20. 0 0 कॅन्सल. 12/2 आणि 2नी काय करू आपण, 12ला डिवाईड करू तर 6 मिळते. तर n इज इक्वल टू 6 मिळालं. ठीक आहे, तर फाइंड n म्हटलं होतं त्यांनी. n इज इक्वल टू आपल्याला मिळते 6.